आजची कहाणी भोपाळची आहे। भोपाळच्या निशातपुरा भागात सलीम खान याचं कुटुंब राहत होतं। सलीम खान सिक्युरिटी गार्ड होता, म्हणजे सलीम एक सामान्य नोकरी करणारा माणूस होता। त्याचं पहिलं लग्न शहनाज नावाच्या मुलीशी झालं होतं, पण लग्नाच्या काही दिवसांनंतर अशी काही परिस्थिती निर्माण झाली की लवकरच शहनाजपासून त्याचा घटस्फोट झाला। सलीमला काळजी वाटू लागली की आता दुसरं लग्न कसं होईल, कारण तो एक सामान्य माणूस होता। पण नशिबानं त्याची साथ दिली आणि थोड्याच वेळात कसंबसं त्याचं दुसरं लग्न झालं। या दुसऱ्या बायकोपासून सलीमला 7 मुलं झाली। सलीम फकीर बिरादरीतला होता, जिथं बहुतेक लोक भीक मागत असत, म्हणून कुटुंब वाढल्याची त्याला फारशी काळजी वाटली नाही। मुलं जेव्हा थोडी मोठी झाली तेव्हा तेही भीक मागू लागले, तर दुसरीकडे सलीमची पत्नी शेजारच्या घरांत साफसफाई आणि स्वयंपाकाची कामं करू लागली। एकूणच सगळं घर आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतःच करू लागलं होतं। त्यांच्या आयुष्यात छंद पूर्ण होऊ शकत नसले तरी कसंबसं त्यांचा संसार चालला होता। यादरम्यान सलीमची दुसरी पत्नीही त्याला सोडून निघून गेली। मग सलीमनं 33 वर्षीय शबनम नावाच्या एका महिलेशी लग्न केलं। शबनमही घटस्फोटित होती, तिच्याकडे 2 मुलं होती। सलीमशी लग्न केल्यानंतर ती 2 मुलांची आणखी एक आई बनली। आता तिच्या कुटुंबात 11 मुलं झाली होती। शबनम ही हुशार आणि सुजाण महिला होती। ती आपल्या आणि सलीमच्या सर्व मुलांचं संगोपन करत होती। 11 मुलं असूनही सलीमनं शबनमच्या हयातीतच आयशाशी 4थं लग्न केलं, पण त्यानं ही गोष्ट शबनमपासून बराच काळ लपवून ठेवली। त्यानं आयशाला आपल्या घरी न ठेवता भानपूरमध्ये एका भाड्याच्या घरात ठेवलं होतं आणि दर महिन्याला खर्चासाठी पैसे पाठवत होता। सलीम तिथं जाऊन आयशाला भेटायचा, मात्र सलीम हे रहस्य फार दिवस शबनमपासून लपवू शकला नाही। जेव्हा शबनमला या लग्नाबद्दल कळलं तेव्हा तिला खूप राग आला। तिनं सलीमशी नाराजी व्यक्त करत म्हटलं, तुम्ही असं करायला नको होतं। सलीमनं शबनमला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण शबनमसाठी इतक्या मोठ्या फसवणुकीला स्वीकारणं सोपं नव्हतं। यामुळे दोघांमध्ये सतत भांडणं होऊ लागली। काहीच दिवसांत घरचं वातावरण बिघडलं आणि रोज याच मुद्द्यावरून वाद होऊ लागले। आयशा, जी पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन आपल्या आईसोबत एका छोट्याशा घरात राहत होती, आता सलीमनं दिलेल्या भाड्याच्या खोलीत राहू लागली होती। सलीम दर महिन्याला तिला खर्चाचे पैसे पाठवत असे, पण आता आयशानं सलीमकडे हट धरला होता की त्यानं शबनमला घटस्फोट द्यावा आणि आपल्याला आपल्या घरी ठेवावं। सलीम शबनमला घटस्फोट देण्यास तयार नव्हता, ज्यामुळे आयशा आणि सलीममध्ये वाद होत असे। पण हळूहळू हे प्रकरण वाढत गेलं। सलीमच्या पैशांवर आयशा आणि तिच्या आईचा संसार चाले। आयशा आपल्या हट्टावर ठाम होती। डिसेंबर 2017 मध्ये जेव्हा सलीमला ठरलेल्या वेळेत पगार मिळाला नाही, तेव्हा तो आयशाला वेळेवर पैसे पाठवू शकला नाही। यावरून आयशा आपल्या आईसोबत सलीमच्या घरी जाऊन धडकली। जेव्हा जेव्हा सलीम वेळेवर पैसे पाठवू शकत नसे, तेव्हा आयशा आणि तिची आई शबनमला दोषी ठरवत। त्या घरी येताच शबनमवर भडकून तिला त्रास देत आणि तलाक घेण्याचा दबाव टाकत, जेणेकरून आयशा सलीमच्या घरी येऊन राहू शकेल। पण शबनम त्यांचं ऐकून घेत नसे। डिसेंबरच्या या भांडणातही आयशा आणि तिची आई शबनमशी भिडली। आईचा राग 7व्या आसमानावर होता। त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकही बाहेर आले। लोकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण इतक्यात कुणीतरी सलीमला फोन करून संपूर्ण प्रकरण सांगितलं। सलीम ड्युटीवर होता, त्याला भांडणाची बातमी मिळाली। तो लगबगीनं घरी आला आणि पाहिलं की घरात गोंधळ उडाला होता। आयशानं शबनमकडे तलाकची मागणी केली, ज्यामुळे भांडण आणखी वाढलं। सलीम आणि शेजाऱ्यांनी मिळून आयशाला समजावलं, तेव्हा कुठं प्रकरण शांत झालं। सलीमनं दोघांना शांततेनं राहण्याचा सल्ला दिला आणि ड्युटीवर परत गेला, असा विचार करून की आता भांडण होणार नाही। सलीम ड्युटीवर होता तेव्हा दुसऱ्यांदा त्याला शेजाऱ्याचा फोन आला, ज्यामुळे त्याला शंका आली की घरात पुन्हा भांडण झालं असेल। तो तत्काळ घराकडे धावला आणि तिथं पोहोचून पाहिलं की गर्दी जमली आहे। आत जाऊन पाहिलं तर त्याची तिसरी बायको शबनम आगीत भयंकर भाजली होती। तिला तत्काळ हमीदिया रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला वाचवण्याची आशा सोडली। सलीमनं खूप गयावया केली, पण शबनमचा जीव वाचू शकला नाही आणि थोड्याच वेळात तिचा मृत्यू झाला। 4 जानेवारी 2018 रोजी आयशा आपल्या आईसोबत सलीमच्या घरी पोहोचली, जिथं शबनमशी तलाकच्या मुद्द्यावरून त्यांची बहस सुरू झाली। शबनमची मुलगी चुलीवर स्वयंपाक करत होती। आयशा आणि तिच्या आईनं मिळून शबनमला धक्का दिला, ज्यामुळे ती जमिनीवर पडली आणि तिला दुखापत झाली। शबनमनं आयशाला स्पष्ट सांगितलं की ती सलीमला तलाक देणार नाही, कारण तिनं सलीमच्या पहिल्या बायकोच्या मुलांना आईसारखं वाढवलं आहे। हे ऐकून आयशाला राग आला आणि तिनं उत्तर दिलं की तिला काही पर्वा नाही, पण शबनमला तलाक घ्यावाच लागेल। जेव्हा शबनम आपल्या निर्णयावर ठाम राहिली, तेव्हा आयशा भांडण करू लागली।
यादरम्यान आईनं आपल्या मुलीला सांगितलं, बघ काय बघतेस या कर्मजळीवर, रॉकेल टाकून आग लाव दे. हे ऐकून आयशानं जवळच ठेवलेलं रॉकेलचं गॅलन उचललं आणि जमिनीवर पडलेल्या शबनमवर टाकून जळती काडी तिच्याकडे फेकली. एका छोट्या ठिणगीनं शबनम आगीचा गोळा बनली. रागाच्या भरात आयशानं एवढं मोठं पाऊल उचललं, पण नंतर पोलीस केस होण्याची भीती वाटून ती घाबरली. आयशा आणि तिच्या आईनं सलीमसोबत मिळून शबनमला हमीदिया रुग्णालयात दाखल केलं आणि शबनमला म्हणाली, तू पोलिसांना याची साक्ष देऊ नकोस. आम्ही तुझ्यावर उपचार करू, ज्यामुळं तू पूर्वीसारखी बरी होशील. सुरुवातीला शबनमला त्यांच्या बोलण्यावर विश्वास वाटला, पण आपली अवस्था पाहिल्यावर तिला आपल्या निष्पाप मुलांची काळजी वाटू लागली, ज्यामुळं ती परेशान झाली. तिनं नंतर पोलिसांना संपूर्ण सत्य सांगितलं. निशातपुरा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आग लावण्याचे पुरावे गोळा केले. आयशा आणि तिच्या आईवर कलम 307 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. शबनमची सवत आयशा लवकरच पोलिसांच्या हाती लागली. आजची दुसरी कहाणी बिहारच्या गयाची आहे. गयामध्येच मुफस्सल पोलीस ठाणं येतं. याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्यामसुंदर राऊत यांचं कुटुंब राहत होतं. श्यामसुंदर कापडाचे व्यापारी होते. श्यामसुंदर राऊत यांना 3 मुलगे होते, रवी, विक्की आणि शुका. विक्की आणि शुका वडिलांच्या व्यापारात मदत करत असत. पण त्यांचा तिसरा मुलगा रवी मित्रपरिवारात राहून त्याच्या सवयी बिघडल्या होत्या. त्याच्या सवयी सुधारण्यासाठी श्यामसुंदर यांनी त्याचं लग्न करून दिलं होतं, जेणेकरून बायको आल्यावर तो आपली जबाबदारी समजून घेईल. बात आहे 21 जुलै 2018च्या रात्रीची. रवी आणि त्याची पत्नी सुलेखा यांनी रात्रीचं जेवण केलं आणि मग दोघं वरच्या मजल्यावर झोपायला गेले. दिवसभराच्या श्रमानं दमलेल्या सुलेखाला बिछाण्यावर पडताच झोप लागली. रवीही झोपी गेला. रात्री अचानक रवीची झोप उडाली, जेव्हा त्यानं सुलेखाची वेदनामय ओरड ऐकली. त्यानं लगेच सुलेखाकडे पाहिलं आणि स्तब्ध झाला. सुलेखाच्या गळ्यातून रक्त वाहत होतं. असं वाटत होतं जणू कुणीतरी धारदार शस्त्रानं तिचा गळा कापण्याचा प्रयत्न केला होता. रवीला काही कळेना आणि घाबरून त्यानं चादरीनं सुलेखाचा गळा गुंडाळला जेणेकरून रक्त वाहणं थांबेल. तेवढ्यात रवीनं पाहिलं की एक स्त्री, जिनं आपला चेहरा कापडानं झाकला होता, ती त्याच खोलीतून बाहेर पळत होती. रवीनं नीट पाहिलं तर त्या महिलेच्या पुढेही 2 स्त्रिया पळत होत्या. त्या महिलेपासून थोडं पुढे 2 स्त्रिया वेगानं पळत होत्या. ही नकाबपोश स्त्री पळून जाण्यापूर्वीच सुलेखाची ओरड ऐकून तिचे दीर विक्की आणि शुका खोलीत आले होते. रवी आणि त्याच्या दोन्ही भावांनी धावत जाऊन नकाबपोश स्त्रीला पकडलं आणि लाथाबुक्क्यांनी तिची चांगलीच कूट केली. जेव्हा ती स्त्री बेशुद्ध झाली, तेव्हा विक्कीनं तिच्या चेहऱ्यावरचा नकाब काढला. नकाब हटताच रवी, विक्की आणि शुका तिघेही स्तब्ध झाले. ती स्त्री दुसरी नसून रवीची ओळखीची माया होती, जी सडी टोल्यात राहत होती. इकडे सुलेखाची प्रकृती सतत बिघडत चालली होती कारण खूप रक्त वाहून गेलं होतं. यादरम्यान रवीच्या भावानं पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. बातमी पोलीस नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचताच ठाणेदार कमलेश शर्मा आपल्या पथकासह तत्काळ घटनास्थळी पोहोचले. तिथं पोहोचताच त्यांनी मायाला अटक केली, जिच्याकडे हत्येच्या प्रयत्नात वापरलेला ब्लेडही सापडला. सुलेखाची प्रकृती बिघडत होती. रवी तिला उपचारासाठी मगध वैद्यकीय रुग्णालयात घेऊन गेला. आपत्कालीन विभागात दाखल केलं. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. वेळेवर उपचार मिळाल्यानं सुलेखा वाचली. दुसऱ्या दिवशी रवीच्या लेखी तक्रारीवरून मुफस्सल पोलीस ठाण्यात मायाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 307 हत्येचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणेदार कमलेश शर्मा सुलेखाचा जबाब नोंदवण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. सुलेखानं त्यांना सांगितलं की रात्री साधारण 1 ते 1:30च्या दरम्यान तिचा पती रवी दार उघडून बाहेर गेला होता. त्याचवेळी एक नकाबपोश स्त्री खोलीत घुसून तिच्यावर हल्ला करू लागली. सुलेखानं हेही सांगितलं की एक स्त्री खोलीच्या आत होती, तर दुसरी दाराजवळ उभी होती. सुलेखानं पुढे सांगितलं की दाराजवळ उभी असलेली स्त्री तिथून वारंवार विचारत होती, सुलेखा मेली का? नकाबपोश स्त्रीनं केवळ तिच्यावर हल्ला केला नाही, तर तिला तेजाब पाजण्याचाही प्रयत्न केला. पण सुलेखाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आलेल्या तिच्या दीरानं तिचा जीव वाचवला. ती स्वतःच या गोष्टीनं हैराण होती की मायानं तिची हत्या करण्याचा प्रयत्न का केला, जेव्हा की सुलेखा तिला ओळखतही नव्हती. सुलेखाचा जबाब ऐकून एसएचओ कमलेश शर्माही हैराण झाले. सुलेखाच्या जबाबानं एसएचओ कमलेश शर्मा यांना गोंधळात टाकलं होतं. आता या संपूर्ण प्रकरणाचं खरं सत्य एकतर मायाच सांगू शकत होती किंवा सुलेखाचा पती रवी. माया यावेळी महिला पोलीस ठाण्याच्या कोठडीत बंद होती. कमलेश शर्मा ठाण्यात परतले आणि मायाला महिला ठाण्यातून बोलावलं. जेव्हा तिच्याशी चौकशी केली गेली, तेव्हा मायानं जे जबाब दिलं ते ऐकून अन्वेषक शर्मा पूर्णपणे स्तब्ध झाले. मायाच्या जबाबानं खटल्याची दिशाच बदलली आणि हे स्पष्ट झालं की या प्रकरणात आणखी अनेक पदर होते जे आतापर्यंत समोर आले नव्हते. मायानं पोलिसांसमोर चकित करणारा खुलासा केला.
तिनं सांगितलं की तिचा आणि रवीचा जवळपास 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि दोघं एकमेकांवर प्रेम करत होते. रवी तिच्याशी लग्न करू इच्छित होता, पण कौटुंबिक दबावामुळे तो असं करू शकला नाही. माया आपल्या जबाबात एक रहस्य उघड करत होती, ज्यामुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं झालं. मायाच्या जबाबामुळे खटल्यात एक मनोरंजक वळण आलं. पोलिसांनी मायाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून रवीशी चौकशी करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. पण तिथं पोहोचल्यावर कळलं की रवी तिथं नव्हता. त्याच्या जागी सुलेखाजवळ तिचा धाकटा भाऊ विक्की बसला होता. जेव्हा पोलिसांनी विक्कीकडे रवीबद्दल विचारलं, तेव्हा त्यानं सांगितलं की रवी कदाचित घरी असेल. SHO कमलेश शर्मा यांनी रवीला रुग्णालयात बोलावण्यासाठी एक शिपाई त्याच्या घरी पाठवला. पण जेव्हा शिपाई तिथं पोहोचला, तेव्हा रवी घरीही नव्हता. कुटुंबियांनी सांगितलं की तो रात्रीपासून रुग्णालयातून घरी परतला नाही. शिपाईनं ही माहिती SHOंना दिली, ज्यामुळे कमलेश शर्मा यांना काळजी वाटू लागली. आता प्रश्न होता की रवी ना रुग्णालयात होता ना घरी. याचा अर्थ असा होता की तो फरार झाला होता. यामुळे संशय दृढ झाला की पत्नीच्या हत्येच्या प्रयत्नात रवीचाही हात होता. रवीच्या पळून जाण्यानं मायाचं जबाब खरं असल्याचं दिसत होतं. प्रकरणाचं सत्य उघड करण्यासाठी आता रवीची अटक आवश्यक होती. पोलिसांनी रवीची मोबाईल कॉल डिटेल्स काढली आणि यावरून खुलासा झाला की रवी आणि माया यांच्यात सतत बोलणं होत असे. घटनेच्या दिवशीही रवी आणि मायानं बराच वेळ बोलणं केलं होतं. या डिटेल्सवरून पोलीस या निष्कर्षापर्यंत पोहोचले की रवीनं आपल्या प्रेयसी मायासोबत मिळून पत्नी सुलेखाच्या हत्येचा कट रचला होता. तो आपल्या उद्दिष्टात पूर्णपणे यशस्वी झाला नसला तरी शेवटी सुलेखा रुग्णालयातून बरी होऊन घरी परतली. पण सर्व प्रयत्न करूनही पोलीस रवीला पकडण्यात अपयशी ठरले. यादरम्यान पोलिसांनी मायाला न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवलं होतं. घटनेच्या सुमारे 1 महिन्यानंतर रवी पोलिसांच्या हाती लागला, जेव्हा तो गया रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षालयात बसून कुठल्यातरी ट्रेनची वाट पाहत होता, जेणेकरून तो पळून जाईल. पोलिसांनी रवीला अटक करून ठाण्यात आणलं आणि सुलेखाच्या हत्येच्या योजनेबद्दल सत्य जाणून घेण्यासाठी त्याच्याशी चौकशी सुरू केली. रवीने इच्छा असूनही सत्य लपवू शकला नाही आणि शेवटी पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. चौकशीदरम्यान रवीने सिलसिलेवार पद्धतीनं मायासोबतची आपली प्रेमकथा सांगितली. माया मुफस्सल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सडीटोलाची रहिवासी होती. ती विवाहित होती आणि 3 मुलांची आई होती. तिचा पती मनोहरची नोकरी बाहेर होती आणि तो वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदाच घरी येऊ शकत असे. माया 3 मुलांची आई असली तरी तिचं शारीरिक आकर्षण अजूनही कायम होतं. तिचं कसलेलं शरीर आणि गोरा रंग तिला इतरांच्या नजरेत आकर्षणाचं केंद्र बनवत असे. जेव्हा ती नटूनथटून घराबाहेर पडायची, तेव्हा लोकांच्या नजरा आपसुकच तिच्याकडे वळत. रवी अनेकदा मायाच्या घरासमोरून जात असे, जेव्हा तो घाट बाजारातल्या आपल्या दुकानात जायचा. काही वेळा त्यांची समोरासमोर भेट झाली आणि दोघांच्या नजरा आपसात भिडल्या. हळूहळू दोघं एकमेकांकडे आकर्षित होऊ लागले आणि लवकरच त्यांनी या आकर्षणाला प्रेमाचं नाव दिलं. माया आणि रवीचं हे नातं शारीरिक संबंधांपर्यंत पोहोचायला फार वेळ लागला नाही, कारण मायाचा पती परदेशात होता आणि ती शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या एकटेपणा जाणवत होती. मायाची ही तहान रवीशी तिच्या नात्याला आणखी घट्ट करत गेली. हळूहळू रवी आणि मायाच्या प्रेमसंबंधांची चर्चा संपूर्ण सडीटोल्यात पसरू लागली. रवी अनेकदा घरातून हे सांगून निघायचा की तो दुकानात जातोय, पण प्रत्यक्षात तो मायाकडे पोहोचायचा. जोपर्यंत तो दुकानात पोहोचायचा तोपर्यंत त्याचे दोन्ही भाऊ विक्की आणि शुका आधीच तिथे येऊन वडिलांसोबत कामाला लागलेले असत. रवीच्या उशिरा दुकानात पोहोचण्याच्या सवयीमुळे श्याम सुंदर काळजीत पडू लागले. जेव्हा रवी उशिरा यायचा तेव्हा श्याम सुंदर त्याला उशिराचं कारण विचारायचे, पण रवी नेहमीच गप्प बसे. रवीचा हा स्वभाव श्याम सुंदरना अधिकच परेशान करू लागला. त्यांना कळेना की रवीला नेमकं काय झालं आहे. वडिलांच्या मनात संशय दृढ झाला आणि त्यांनी रवीच्या या उशिराचं खरं कारण जाणून घेण्याचा निर्णय घेतला. शेवटी श्याम सुंदर यांनी लवकरच सत्य शोधलं की त्यांचा मोठा मुलगा रवी एका विवाहित आणि 3 मुलांच्या आई मायाच्या प्रेमजाळ्यात अडकला आहे. आपल्या मुलाचं हे सत्य कळून ते खूप परेशान झाले. त्यांनी विचार केला की रवीला मायापासून दूर ठेवण्यासाठी काहीतरी करावं लागेल. विचार केल्यानंतर त्यांनी निष्कर्ष काढला की जर रवीचं लग्न करून दिलं तर तो मायाला विसरेल. या विचारानं त्यांनी रवीच्या लग्नाची चर्चा सुरू केली. शेवटी सुलेखाशी त्याचं नातं ठरलं. जेव्हा नातं ठरलं तेव्हा रवी जेव्हा कधी मायाच्या घरासमोरून जात असे, तो तिच्याकडे पाहण्याऐवजी चुपचाप निघून जात असे. रवीच्या या अचानक बदलानं माया परेशान झाली. तिला कळेना की अचानक रवीला काय झाले की तो तिच्यापासून तोंड फिरवतोय. रवीपासूनची दूरता मायाला आता सहन होत नव्हती. एक दिवस तिनं रवीचा रस्ता रोखला आणि त्याला आपल्या घरी नेलं, जेणेकरून ती आपल्या मनातलं बोलू शकेल आणि आपल्या प्रेमाला पुन्हा जागं करू शकेल. मायानं रवीला विचारलं की त्यानं अचानक तोंड कसं फिरवलं. रवी म्हणाला की आता भेटणं शक्य नाही, कारण त्याच्या घरच्यांनी त्याचं लग्न ठरवलं आहे.
हे ऐकून माया शॉक झाली आणि बिछाण्यावर बसून राहिली. ती रागात म्हणाली की ती खेळणी नाही आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून रवी दुसऱ्याशी लग्न करू शकत नाही. रवीनं समजावण्याचा प्रयत्न केला, पण मायानं त्याचं ऐकलं नाही आणि म्हटलं की ती त्याचं लग्न होऊ देणार नाही. रवीनं बराच वेळ समजावण्याचा प्रयत्न केला, पण मायानं रवीच्या लग्नाची गोष्ट मान्य केली नाही. तिनं खुलासेपणानं धमकी दिली की जर त्यानं दुसऱ्याशी लग्न केलं तर याचा परिणाम त्याला भोगावा लागेल. त्या दिवसानंतर रवीनं ना मायाशी बोलणं केलं ना भेटला. मायाला विश्वास बसत नव्हता की रवी तिची फसवणूक करेल आणि दुसऱ्या मुलीशी लग्न करेल. त्याच्या बेवफाईमुळे माया जखमी नागिनीसारखी बनली आणि तिच्या छातीत सुडाची आग पेटली. माया सूड घेण्याचा विचार करत असली तरी त्याच्या दूर गेल्यानं ती स्वतःही खूप तळमळत होती. तिकडे रवीही मायाविना विरहाच्या आगीत जळत होता. शेवटी एका महिन्यानंतर तो मायाकडे परत आला. रवीनं मायाला सांगितलं की तो आपल्या आई वडिलांच्या आनंदासाठी सुलेखाशी लग्न तर करेल, पण तिला कधीच पत्नीचा दर्जा देणार नाही. तो संधी मिळताच तिला कायमची आपल्या रस्त्यावरून हटवेल. रवीच्या या गोष्टीवर मायानं संमती दर्शवली. रवीच्या लग्नानंतर सुलेखाला रस्त्यावरून हटवण्यासाठी मायानं लग्नाआधीच योजना बनवायला सुरुवात केली आणि तिनं आपली योजना यशस्वी करण्यासाठी पूर्ण गांभीर्यानं काम करायला सुरुवात केली. असो, तो दिवसही आला ज्याची रवी आणि माया वाट पाहत होते. 15 जुलै 2018 रोजी रवीचं लग्न सुलेखाशी झालं आणि सुलेखा माहेरहून सासरी आली. दुसरीकडे मायाचं येणं जाणं बंद झाल्यामुळं ती मत्सराच्या आगीत जळत होती. रवी जरी मायाकडे जात नसला तरी फोनवर दोघांचं अनेकदा बोलणं होत असे. माया त्याला वारंवार त्याचं वचन आठवण करून देत असे आणि रवी म्हणत असे की तो लवकरच आपलं वचन पूर्ण करेल. लग्नाच्या 4-5 दिवसांनी जेव्हा घरातले सगळे पाहुणे गेले आणि घर पूर्णपणे रिकामं झालं, तेव्हा 21 जुलै 2018च्या दुपारी रवी चोरून मायाला भेटायला तिच्या घरी पोहोचला. त्यावेळी घरात मायाशिवाय कोणी नव्हतं. तिची तिघही मुलं शाळेत गेली होती. सुरुवातीला दोघांनी संधीचा भरपूर फायदा उठवला. मग रवी आणि माया आपल्या आधीच तयार केलेल्या योजनेवर चर्चा करू लागले. रवीनं मायाला सांगितलं, आज रात्री सुलेखाला कायमची रस्त्यावरून हटवू. माझ्या फोनची वाट पाह. जसंच मी फोन करेन, धारदार शस्त्र घेऊन माझ्या घरी ये. घराचं दार उघडं ठेवेन. रात्री सुमारे 10 वाजता सुलेखानं सर्वांना जेवू घालून पतीसोबत पहिल्या मजल्यावर झोपायला गेली. तिला काय माहिती होतं की आजची रात्र तिच्यासाठी भारी ठरणार आहे. पती पत्नी बोलता बोलता केव्हा झोपी गेले ते त्यांनाही कळलं नाही. रात्री सुमारे 1 वाजता रवीचे डोळे उघडले. त्यानं पाहिलं की सुलेखा गाढ झोपेत होती. तो मोबाईल घेऊन हळूच बिछाण्यावरून उतरला आणि दार उघडून बाहेर निघून गेला. तेवढ्यात सुलेखाचे डोळे उघडले. तिनं पतीला एवढ्या रात्री बाहेर जाण्याबद्दल विचारलं तेव्हा रवी म्हणाला की तो स्वच्छतागृहात जातोय. रवी घराबाहेर पडला आणि फोन करून मायाला सांगितलं की रस्ता मोकळा आहे. थोड्या वेळानं तो बाहेरून परत आला आणि मग झोपल्याचं नाटक करू लागला. सुमारे 30 मिनिटांनी माया 2 महिलांसोबत रवीच्या घरी पोहोचली. मायानं या महिलांना सुरक्षेसाठी बाहेरच थांबवलं होतं. ती स्वतः चोरून पायऱ्यांवरून रवीच्या खोलीत शिरली कारण तिला रवीच्या घराचा प्रत्येक कोपरा माहिती होता. सुलेखा रवीच्या शेजारी झोपली होती. मायानं सोबत आणलेल्या धारदार ब्लेडनं सुलेखाच्या गळ्यावर, चेहऱ्यावर आणि डोळ्यावर वार केले. सोबतच तिचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळं सुलेखाच्या तोंडून वेदनामय किंकाळी निघाली. पत्नीची किंकाळी ऐकून झोपल्याचं नाटक करणारा रवी उठून बसला. तेवढ्यात खालून त्याचे दोन्ही भाऊ विक्की आणि शुक वरच्या खोलीत पोहोचले. विक्की आणि शुकला पाहून माया घाबरली कारण रवीचा संपूर्ण खेळच उलटा पडला होता. मुलाच्या कृत्यामुळे श्यामसुंदर आणि त्यांचं कुटुंब भरून पडलं होतं. रवीचं सत्य समोर आल्यानंतर कुटुंबाची इज्जत मातीत मिळाली होती. श्यामसुंदर आणि त्यांची पत्नी आपल्या मुलामुळे समाजाच्या टोमण्यांनी आणि अपमानानं त्रस्त होऊन घराबाहेर पडणं बंद केलं होतं. दोन्ही मुलगे विक्की आणि शुकरही या घटनेनंतर खूप परेशान होते कारण भावामुळे त्यांची प्रतिमा आणि त्यांच्या व्यापारावरही वाईट परिणाम झाला होता. दुसरीकडे सुलेखाजीनं आपला जीव वाचवला होता. ती सासर सोडून आपल्या माहेरी गेली. ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचली होती, पण तिनं हार मानण्याऐवजी स्वतःला सावरण्याचा निर्णय घेतला. माहेरी तिच्या आई-वडिलांनी तिला खूप आधार दिला. अनेक महिने उलटून गेले. माया तुरुंगात आपल्या गुन्ह्याबद्दल विचार करून पश्चाताप करत होती. तिला माहिती होतं की तिनं आपल्या कुटुंबालाही उद्ध्वस्त केलं होतं आणि तिच्या या द्वेषयुक्त मार्गानं तिला कुठलंच ठिकाण सोडलं नव्हतं. रवीशी तिच्या नात्यानं केवळ तिचंच आयुष्य नव्हे तर तिच्या मुलांचं आयुष्यही उद्ध्वस्त केलं होतं. तुरुंगात ती आपल्या केलेल्या कृत्याची शिक्षा भोगत प्रत्येक क्षण स्वतःला कोसत होती. या कहाणीचा संदेश हा आहे की प्रेम, विश्वास आणि जबाबदारीचं महत्त्व आयुष्यात सर्वात वरचं आहे. जेव्हा लोक आपल्या वैयक्तिक इच्छा आणि भोगाला प्राधान्य देतात तेव्हा त्याचा परिणाम केवळ त्यांच्यासाठीच नव्हे
तर त्यांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठीही विनाशकारी ठरू शकतो. रवीनं आपल्या भोग आणि चुकीच्या निर्णयांमुळे केवळ आपली पत्नीच नव्हे तर आपल्या कुटुंबाचंही आयुष्य उद्ध्वस्त केलं. सत्य आणि प्रामाणिकपणानं नाती जोपासणं हाच खरा मार्ग आहे. फसवणूक, खोटं आणि स्वार्थ याचा परिणाम नेहमीच वाईट होतो. सुलेखासारखं प्रत्येक अडचणीतून बाहेर येण्यासाठी धाडस आणि धीर हवा, जो आयुष्याला योग्य दिशा दाखवू शकतो. ही कहाणी एक चेतावणी आहे, जेणेकरून आपण सगळे मिळून आपला समाज अधिक चांगला बनवू शकू. अशाच सत्य घटना आणि शिकवणुकींसोबत मी पुन्हा परत येईन. तोपर्यंत सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि लक्षात ठेवा की कोणत्याही परिस्थितीत योग्य पाऊल उचलणं किती महत्त्वाचं आहे.